विद्यार्थी मित्र हो. आजच्या तासाला आपण हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅब याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता बघा, यापूर्वी आपण गॅस डिस्चार्ज लॅबची माहिती पाहिली की गॅस डिस्चार्जिंग म्हणजे काय. परत एकदा सांगतो थोडक्यामध्ये, गॅस डिस्चार्जिंग म्हणजे काय, की एखाद्या काचेच्या ट्यूबमध्ये गॅस भरून त्या ठिकाणी त्या ट्यूबला 2 इलेक्ट्रोड लावून ज्यावेळी आपण विजेचा सप्लाय एसी किंवा डीसी दिला जातो त्यावेळी त्याच्यामध्ये त्या गॅसचं ऑक्सिडेशन होतं, म्हणजे त्याच्यात वाफेत रूपांतर होतं आणि त्या वाफेमधनं विजेचा प्रवाह वाहून सर्किट पूर्ण होतं. याला म्हणतात गॅस डिस्चार्जिंग. आणि ती जी वाफ आहे ती वाफ या ठिकाणी प्रकाश देऊ लागते. आता ह्या गॅस डिस्चार्ज लॅबमध्ये आपण फ्लोरोसेंट ट्यूब बद्दल माहिती पाहिली मागच्या तासाला. तर आजच्या तासाला आपल्याला हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅब HPME लॅब बद्दल माहिती पाहणार आहोत. आता हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅब जे आहे याच्यामध्ये मुख्य 3 प्रकार पडतात. एबे टाईप मर्क्युरी वेपर लॅब, यामध्ये मर्क्युरी आणि ऑर्गॉन गॅस असतो भरलेला. एबीटी टाईप मर्क्युरी वेपर लॅब, यामध्ये मर्क्युरी ऑर्गॉन आणि टंगस्टन फिलामेंट असतं. एमबी टाईप मर्क्युरी वेपर लॅब, याच्यामध्ये मर्क्युरी वेपर व्हायलेट कॅप असतं. याच्यामध्ये म्हणजे मर्क्युरी ह्या सगळ्यामध्ये कॉमन गॅस भरलेला असतो. आता या ठिकाणी बघा, ही एक आकृती दाखवली आहे एबे टाईप. तर या आकृतीमध्ये बघा की या ठिकाणी असा एक बल्ब दाखवलेला आहे. हा जो बल्ब आहे त्याच्यामध्ये हा बाहेरचा फुगा असतो, म्हणजे निर्वात असतो, त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचा गॅस भरलेला नसतो. याच्या आतमध्ये एक नळी असते काचेची आणि याच्यामध्ये मर्क्युरी आणि ऑर्गॉन असे 2 गॅस भरलेले असतात. ही जी आतली नळी दिसते ना, ही दाखवली बघा. याच्यामध्ये मर्क्युरी आणि डॉटर दाखवलेले मर्क्युरी आणि ऑर्गॉन गॅस भरलेले असतात. आता याच्यामध्ये हा एक इलेक्ट्रोड आणि हा एक इलेक्ट्रोड, म्हणजे कॉइल दिसते ना, याला म्हणतात मेन इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड म्हणजे सप्लाय देण्यासाठी वापरला असतो फिलामेंट इलेक्ट्रोड. आणि या ठिकाणी बघा, दुसरा एक सहाय्यक इलेक्ट्रॉन, याला म्हणतात ऑक्झिलरी इलेक्ट्रॉन असं बसवलेला असतो आणि ते रेजिस्टन्स असतो. आता जर याची कंडिशन बघितली तर या ठिकाणी बघा एक चोक आहे, कॅपॅसिटर जोडलाय, तो पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी जोडलेला आहे, एक्स जोडलेला आहे. आता या चोक मार्फत सप्लाय असा जाईल या ठिकाणी मध्य याला. आता या ठिकाणी एडिशन स्क्रू टाईपची या ठिकाणी कॅप आहे याची बल्बची. आता या ठिकाणी हे मधून मधून हा सप्लाय इथे फेज गेला बघा, सरळ दिसते फेज गेली. दुसरी जी न्यूट्रल असते ती न्यूट्रल त्या बल्बची जी हे असतं कॅप, त्याच्या बॉडीला दिली असते बघा, इथं दाखवले. याच्यात तर एक वायर इथं गेली, न्यूट्रल वायर इथं आली, बरोबर. न्यूट्रल खालच्या बेन इलेक्ट्रोडला आली, म्हणजे वरच्या इलेक्ट्रोडला फेज गेली, खालच्या इलेक्ट्रोडला न्यूट्रल आली. आणि हीच न्यूट्रल पुढे रेजिस्टन्स सिरीजमध्ये टाकून एक सहाय्यक ऑक्झिलरी इलेक्ट्रॉन बसवलेला असतो. अशा प्रकारे काय असते याची रचना असते. अजून तुम्हाला आकृती दाखवतो, तुम्हाला स्पष्ट क्लिअर दिसेल. हा, ही एक आकृती बघा, तीच आकृती आहे बघा. हा ओरिजिनल बल्ब आहे. या ठिकाणी बघा, हे ऑक्झिलरी इलेक्ट्रॉन दिसतं, साईड इलेक्ट्रॉन येतं यामध्ये. याच्यामध्ये एक ट्यूब असते, याच्यामध्ये गॅस असतो. वरची जे आहे बल्ब काचेचा असतो, त्याच्यामध्ये काही गॅस वगैरे भरलेला नसतो. ही रचना या ठिकाणी दिसते. सॉकेट, मेन इलेक्ट्रोड दाखवले आहेत. हा बल्ब दाखवला बाहेरचा, सपोर्ट दाखवला फिलिंगचा. डिस्चार्ज ट्यूब म्हणजे या ट्यूब आतली ट्यूब आहे निळसर कलरची, त्याच्यामध्ये गॅस भरला असतो मर्क्युरी आणि ऑर्गॉन. या ठिकाणी स्टार्टिंग इलेक्ट्रॉड आणि स्टार्टिंग रेजिस्टन्स या ठिकाणी बल्बची ऍक्च्युअली आकृती अशी आहे. आता बघा याचं कार्य कसं होतं. ज्यावेळी या बल्बला तुम्ही सप्लाय द्याल, हा सप्लाय याला डायरेक्ट तुम्हाला जोडता येणार नाही, याला चोक मार्फतच सप्लाय द्यावा लागेल. कारण त्या ठिकाणी काय होतं की सुरुवातीला हाय व्होल्टेजची आवश्यकता असते आणि नंतर काय होतं की ज्यावेळेस बल्ब मिळतो त्यावेळेस कमी व्होल्टेजची आवश्यकता असते आणि हे करण्याचं कार्य चोक करतं. आता ज्यावेळेस याला सप्लाय द्याल त्यावेळी काय होईल, या ठिकाणी चोक मार्फत ही फेज वायर मेन इलेक्ट्रोडला गेली. ही न्यूट्रल वायर, ही जी बल्बची कॅप आहे त्याच्या मार्फत ही वायर अशी आली बघा, हात दाखवतो तुम्हाला दिसतोय. ही इथं खालच्या इलेक्ट्रोडला इथे न्यूट्रल गेली
आणि ही न्यूट्रल पुढे रेजिस्टन्स मार्फत ही एक्झिलरी इलेक्ट्रॉन सहाय्यक इलेक्ट्रॉन इथं आणली. आता ही एकदम मेन इलेक्ट्रॉनच्या जवळ आहे, म्हणजे मेन इलेक्ट्रॉन मध्ये फेज आहे आणि या सहाय्यक इलेक्ट्रॉन मध्ये न्यूट्रल आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की याच्यामध्ये मर्क्युरी आणि ऑर्गॉन हे दोन गॅस भरलेले असतात आणि मर्क्युरी जो गॅस आहे हा पेस्टच्या स्वरूपात असतो आतमध्ये या ट्यूब मध्ये, जो गरम झाल्याशिवाय त्याच्यामध्ये वाफेमध्ये रूपांतर होत नाही. दुसरा जो गॅस असतो तो ऑर्गॉन गॅस असतो. आता ऑर्गॉन गॅसमध्ये विजेचा सप्लाय वाहतो. आता हा सहाय्यक इलेक्ट्रॉन आणि मेन इलेक्ट्रॉन जो आहे त्याच्यामध्ये काय होतं की मध्ये गॅस असतो. बघा इथं दात दाखवलं गॅप गॅस असतो. अशा वेळेस काय होतं की ह्या गॅस मधनं सप्लाय व्हाईल आणि काय होईल फेज न्यूट्रल एकत्र येईल गॅस मार्फत आणि या ठिकाणी काय होतं की तो स्पार्किंग होईल, म्हणजे थिणगी तयार होईल गॅस पेटल्यामुळे. आणि अशा वेळेस काय होते की थिणगी तयार झाल्यामुळे या ठिकाणी उष्णता तयार होईल. कारण जिथं स्पार्क तयार होते, थिणगी तयार होते, तिथं उष्णता तयार होते. उष्णता तयार झाल्यानंतर याच्यामध्ये जो आतमध्ये मर्क्युरी असतो पारा, तो काय करतो त्या ठिकाणी उष्णतेमुळे त्याचं रूपांतर होतं वाफेत होतं. त्याचं रूपांतर काय होतं वाफेत होतं आणि पूर्ण जी वाफ आहे ती पूर्ण वाफ इलेक्ट्रॉन्स वाफेचे इलेक्ट्रॉन्स हे सगळं पूर्ण आतल्या ट्यूब मध्ये फेकले जातात आणि काय होतं की पूर्ण गॅस म्हणजे या ठिकाणी गॅस मध्ये रूपांतर होऊन वाफ जी आहे ती सगळी फेकल्या गेल्यामुळे आता यालाच म्हणतात डिस्चार्जिंगची क्रिया. फेकल्यामुळे काय होईल या ठिकाणी हा एक रेजिस्टन्स आहे, हा सहाय्यक इलेक्ट्रॉन्स आहे, इकडनं सप्लाय होणार नाही. का? कारण रेजिस्टन्स जास्त असल्यामुळे तुम्हाला मी मागं सांगितलं की ज्या घटकाचा रेजिस्टन्स कमी असतो तिकडे विजेचा सप्लाय वाहतो. आता हे गॅस फेकल्या गेल्यामुळे मर्क्युरीचा पूर्ण काय होईल की या ठिकाणी ह्या मेन इलेक्ट्रॉनच्या फेज मधनं ह्या गॅस मार्फत सप्लाय खाली येईल दुसऱ्या इलेक्ट्रोड कडे. म्हणजे वरनं फेज आणि खाली न्यूट्रल मध्ये गॅस याच्यामध्ये काय होईल विजेचा सप्लाय होईल आणि तो गॅस मध्ये काय होईल की त्या ठिकाणी गॅस प्रकाशमान होईल आणि त्या ठिकाणी गॅस प्रकाशमान होऊन तो जो प्रकाश आहे हा निळसर प्रकाश मिळतो, कारण मर्क्युरीचा प्रकाश हा निळसर आहे. परंतु या ठिकाणी जो बाहेरचा बल्ब आहे तुम्ही बघा की बाहेरचा बल्ब हा व्हाईट कलरचा असतो, कारण याच्यामध्ये आतमध्ये फ्लोरोसंट पावडरचं कोटिंग दिलं असतं आणि त्या फ्लोरोसंट पावडरच्या कोटिंगमुळे काय होतं की बल्ब तुमचा पांढऱ्या रंगाचा प्रकाश देऊ लागेल. आता बघा या ठिकाणी हा बल्ब दिसतोय तुम्हाला की हा जो बल्ब आहे हा बल्ब पूर्ण व्हाईट आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी आतमध्ये काय केलं असतं की पांढऱ्या रंगाचं फ्लोरोसंट पावडरचं कोटिंग दिलं असतं, त्यामुळे बल्ब काय होतो की तो पांढऱ्या रंगाचा प्रकाश देतो आणि ती पावडर चमकते, हे आपण ट्यूब मध्ये पाहिलेलं आहे. अशा पद्धतीने काय होतं की या ठिकाणी हा एमए टाईप मर्क्युरी वेपर लॅम्प हा विजेचा म्हणजे मर्क्युरी वेपर लॅम्प हा पेट घेतो आणि सप्लाय प्रकाश देऊ लागतो. आता हे जे बल्ब आहे या बल्बची कार्यक्षमता ही 45 लुमेन्स दर वॅट असते. तर तुम्हाला माहिती की या ठिकाणी लुमेन्स मध्ये प्रकाश मोजला जातो, लुमेन्स दर वॅट असते आणि लॅम्प हा 280 वॅट पासून 4000 वॅट पर्यंत हा बाजारामध्ये उपलब्ध असतो. आता हा जो लॅम्प आहे जे आपले स्ट्रीट लाईट असतात, म्हणजे रोडवरील जे स्ट्रीट लाईट असतात या स्ट्रीट लाईटवर हा लॅम्प बसवला असतो, पण याचा प्रकाश जास्त असतो आणि चांगला प्रकाश मिळतो भरपूर. त्यामुळे रोडवरच्या स्ट्रीट लाईट मध्ये अंगणामध्ये पोलवर असा हा लावलेला असतो. आता बघा हा झाला एक प्रकार. आता जो दुसरा प्रकार आहे एबीटी टाईप मर्क्युरी व्हेपर लॅम्प, म्हणजे हा दुसरा प्रकार आहे. आता जो पहिला एबी टाईप बघितला की या ठिकाणी हा फक्त एसी सप्लायवर कार्य करतो, कारण कसं या ठिकाणी बघा तुम्हाला दाखवतो या ठिकाणी चोक आहे. चोक हा फक्त एसी सप्लायवर कार्य करतो, डीसीवर कार्य करत नाही, म्हणून हा लॅम्प एसीवर चालतो. आता हा जो दुसरा लॅम्प आहे एबीटी टाईप, हा लॅम्प एसी आणि डीसी ह्या दोन्ही सप्लायवर कार्य करतो. कारण बघा तुम्हाला या लॅम्प मध्ये दिसेल आकृतीमध्ये हा दिसतो त्या ठिकाणी की या लॅम्प मध्ये कुठल्याही प्रकारचा चोक वापरलेला नसतो. आता बघा एक बल्ब असतो असा उभा, बरोबर. त्याच्यामध्ये लक्षात घ्या की हा बाहेरचा बल्ब आहे फुगा, याच्या आतमध्ये सुद्धा एक ट्यूब आहे बघा, ही दिसते हात दिसतो उभी ट्यूब आहे ती आणि याच्या बाजूला काय आहे की ही टंगस्टनची तार, म्हणजे जसं आपण बल्ब पाहिलं ना बघ इनकॅन्डिसेंटला बल्ब पाहिला साधा की त्यामध्ये टंगस्टनची तार असते, अशी याच्यामध्ये टंगस्टनची तार असते. इथे एक थर्मल स्विच बसवलेला असतो, म्हणजे काही टंगस्टनची तारच्या एका टोकाला आणि काही मधल्या काही तार कट होईल असं असं ऍडजस्ट करून इथे एक वायर जोडून
थर्मल स्विच बसवला असतो. थर्मल म्हणजे इस्त्रीमध्ये असतो स्विच नाही का, ते की इस्त्री गरम झाले की ते काय होतं, ओपन होतो. तसं या ठिकाणी हा एक स्विच असतो. त्याच्या आतमध्ये ही जी आतली ट्यूब आहे बघा, ही उभी दिसते ना आतली ट्यूब, त्या आतल्या ट्यूब मध्ये मर्क्युरी आणि आर्गॉन हे दोन गॅस भरलेले असतात आणि बाहेर जे आहे ते टंगस्टनचं फिलामेंट असतं. शक्यतो त्याच्यामध्ये मर्क्युरीच पारा भरलेला असतो, आर्गॉनची काही आवश्यकता नाहीच आहे. आता ज्यावेळी तुम्ही याला विजेचा सप्लाय द्याल, एसी किंवा डीसी कुठलाही सप्लाय द्या. सप्लाय दिल्यानंतर काय होईल की बघा, या ठिकाणी ही टंगस्टनची तार आहे. इथं दिसते की ही तारला फेज आणि इकडं न्यूट्रल असे दोन्ही मिळणार. शिवाय बत्तीस ट्यूब आहे, याला वरून फेज मिळणार, इकडं न्यूट्रल मिळणार. पण तुम्हाला मी पहिलं सांगितले की मर्क्युरी हा पेस्टच्या स्वरूपात असतो. त्या ठिकाणी उष्णता तयार झाल्याशिवाय त्याचं वाफेमध्ये रूपांतर होणार नाही आणि वाफेमध्ये रूपांतर झाल्याशिवाय त्याच्याबद्दल करंट वाढणार नाही. तर ती वाफ पूर्ण ट्यूब मध्ये पसरलं जाणं आवश्यक आहे. आता ज्यावेळी हा टंगस्टनचं फिलामेंट पेटेल त्यावेळेस काय होईल की त्या ठिकाणी उष्णता तयार होईल आणि उष्णता तयार झाल्यामुळे आतला जो मर्क्युरी आहे आतल्या ट्यूब मधला, हा मर्क्युरी गरम होऊन त्याचं वाफेत रूपांतर होईल आणि वाफेत रूपांतर झाल्यानंतर काय होईल, या ठिकाणी मर्क्युरीबद्दल विजेचा प्रवाह वाहू लागेल आणि मर्क्युरी आतला पेट घेऊन त्या ठिकाणी निळसर प्रकारचा प्रकाश मिळेल. शिवाय या ठिकाणी हे जे टंगस्टनचं फिलामेंट आहे याबद्दल सुद्धा प्रकाश मिळेल. परंतु या ठिकाणी एक थर्मल स्विच बसवलेला आहे. ज्यावेळी जास्त उष्णता तयार होईल त्यावेळेस काय होईल की हे स्विच ओपन होईल आणि याची जी टंगस्टनची पूर्ण गोल तार आहे ना, यातली जवळपास अर्धी तार काय होईल, कट होईल. म्हणजे अर्धी तार वर्किंग राहणार नाही का, स्विचमुळे, स्विच ओपन झाल्यामुळे. अशा वेळेस काय होईल, या ठिकाणी गॅस मधनं सप्लाय होईल, ही आतली ट्यूब प्रकाश देऊ लागेल, शिवाय ही फिलामेंट मधून सुद्धा प्रकाश मिळेल. अशा दोन्ही बाजूने प्रकाश मिळेल. म्हणजे निळसर आणि गुलाबी रंगाचा प्रकाश असं मिक्सिंग होऊन प्रकाश मिळेल. आणि शिवाय या ठिकाणी बाहेरनं फ्लोरोसेंट पावडरचं कोटिंग दिलेलं असतंच, त्यामुळे जवळपास पांढऱ्या रंगाचा प्रकाश मिळेल. अशा पद्धतीने हा जो आहे एमएटी टाईप हा बल्ब भरपूर वेपर लॅब कार्य करतो आणि हा लॅब एसी आणि डीसी दोन्ही सप्लायवर चालतो आणि याला चोकची आवश्यकता नसते. आता तिसरा जो प्रकार आहे, तिसरा प्रकार हा एफबी टाईप मर्क्युरी वेपर लॅब. आता बघा, या ठिकाणी हा एबी टाईप सारखाच आहे, म्हणजे सुरुवातीला पहिला लॅब बघितला त्या टाईपच आहे. या ठिकाणी चोक लावलेला आहे, या ठिकाणी कॅपॅसिटर पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी आणि फेज आणि न्यूट्रल. आणि या ठिकाणी मात्र जी कॅप आहे ती साध्या बल्ब सारखी कॅप आहे. बरोबर, या ठिकाणी जी बल्ब कॅप आहे ती कशी साध्या बल्ब सारखी कॅप असते आणि याला तीन कॅप हे असतात रॉड, जेणेकरून त्याचं थ्री होल्डर होल्डर पण त्याचं वेगळं मिळतं आणि या ठिकाणी ही ते एक दाखवली, इथे एक याच्या पाठीमागे असे तीन असतात, म्हणजे तीन रॉड असतात त्याच्यामध्ये अडकवण्यासाठी बल्ब. तर या ठिकाणी आपण बघितलं की स्क्रू टाईप होते, म्हणजे दोन बल्ब जे स्क्रू टाईप कॅप होते, याच्या स्क्रू टाईप नाही, साध्या बल्ब टाईप. बाकी ही एबे टाईपच आहे. आता या ठिकाणी बघा की या ठिकाणी एक बाहेरचा बल्ब दाखवलेला आहे. आतमध्ये हा बाहेरचा बल्ब जे फुगाच असतो, त्याच्यामध्ये काही गॅस वगैरे भरलेला असतो. आतला जो आहे याच्यामध्ये मर्क्युरी आणि आर्गॉन हे दोन गॅस भरलेले असतात. हे दोन मेन इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन, ते दोन इलेक्ट्रॉन असतात. याच्यामध्ये स्टार्टिंग इलेक्ट्रॉन म्हणजे सहाय्यक इलेक्ट्रॉन या ठिकाणी असतो. या ठिकाणी एक हाय रेजिस्टन्स बसवलेला असतो. बाकी रचना तशीच सारखी आहे, फक्त कॅप मध्ये बदल झालाय, बाकी काही नाही. आणि ज्यावेळी याला सप्लाय दिला जातो त्यावेळी सप्लाय दिल्यानंतर या ठिकाणी बघा की हे जे स्टार्टिंग इलेक्ट्रॉन म्हणजे सहाय्यक इलेक्ट्रॉन आणि मेन इलेक्ट्रॉन याच्यामध्ये काय होतं, स्पार्किंग होते आणि काय होते की या ठिकाणी आर्गॉन गॅस पेट घेऊन उष्णता तयार होते आणि उष्णता तयार झाल्यानंतर याच्यामध्ये जो मर्क्युरी आहे पारा, याचं वाफेत रूपांतर होतं आणि वाफेत रूपांतर झाल्यानंतर या ठिकाणी ही जी पूर्ण वाफ आहे ती पूर्ण वाफ या आतल्या ट्यूब मध्ये फेकली जाते आणि अशा वेळेस काय होतं, वरून खाली असा सप्लाय वाहतो. म्हणजे या ठिकाणी हे जरा छोटं दाखवलंय, पण या ठिकाणी सप्लाय वरून खाली वाहतो, म्हणजेच या फेज पासून या न्यूट्रलकडे आणि कशामार्फत या गॅस मधनं मर्क्युरी मधनं करंट वाहतो आणि त्या ठिकाणी काय होतं की प्रकाशाची निर्मिती होते. आता या ठिकाणी ही जी चोक आहे, या चोकचं कार्य काय की सुरुवातीला हाय व्होल्टेज देणं
आणि नंतर मात्र व्होल्टेजचं आपोआप कमी होतं आणि कमी व्होल्टेजची आवश्यकता असते बल्ब पेटल्यानंतर. अशा वेळी काय होतं चोक मार्फत कमी व्होल्टेज मिळतं. अशा पद्धतीने हा एमबी टाईप बल्ब कार्य करतो. फक्त याची कॅपची रचना बदललेली, बाकी एमए टाईप सारखाच आहे. आता हे लॅम्प आहेत हे 80 वॅट, 125 वॅट, 250 वॅट, 400 वॅट, 700 वॅट, 1000 वॅट क्षमतेचे असतात आणि ते 250 व्होल्टवर चालतात. आणि याचा सुद्धा उपयोग ही स्ट्रीट लाईट साठी केलेला असतो. अशा पद्धतीने हे काय करतात, हे 3 हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्पचे 3 प्रकार आहेत. आता याच्यामध्ये ही एक बल्ब तुम्हाला दाखवतो. या बल्बमध्ये ही बल्बची अशी रचना असते. मी सगळ्या बल्बची आता बघा स्क्रू टाईप आहे. त्या बल्बची अशीच रचना असते, पण साधी कॅप असते. एवढा फरक आहे एमएडी टाईपचं. आता हा सुद्धा एक मर्क्युरी व्हेपर लॅम्प आहे नवीन आधुनिक पद्धतीचा. याच्यामध्ये बघा वेगळी रचना आहे. तुम्ही म्हणाल हे वेगळे, हे वेगळे. याच्यामध्ये काय केलं, की असं एक रॉड असतो पूर्ण आणि काचेची नळी असते लांबलचक. आता बघा बाजारामध्ये मार्केटला खूप जास्त मिळतात आणि आपल्याकडे पण आहेत आयटीएल वगैरे. तर या ठिकाणी बघा, की याच्यामध्ये गॅस भरलेला असतो, मर्क्युरी आणि आर्गॉन. बाकी कार्य ते तसंच, जसं याच्यामध्ये कार्य होतं तसंच. हा सगळा पारदर्शक असतो, एवढी ट्यूब आतमध्ये असते आणि ज्यावेळेस हा बल्ब पेटतो सप्लाय चालू केल्यानंतर, त्यावेळेस काय होतं, की आतला गॅस पेटून याच्यातनं काय होतं, प्रकाश बाहेर पडतो. मात्र या प्रकारच्या मर्क्युरी व्हेपर लॅम्पमध्ये कसल्याही प्रकारचं आतमध्ये कोटिंग दिलेलं नसतं. हे तितकंच खरं आहे. कारण त्याच्यामध्ये याच्यातच प्रकाश तो बाहेर पडतो व्हाईट कलरचा आणि याला कसलंही फ्लोरोसंट पावडरचं कोटिंग दिलेलं नसतं. हा स्क्रू टाईप आहे. शक्यतो हा स्क्रू टाईपच मिळतो जनरली आणि मार्केटमध्ये सध्या हे जास्त चालतात. हे थोडे स्लिम आहेत, छोटे आहेत. त्याचा उपयोग जास्त केला असतो आणि याला सुद्धा चोकची आवश्यकता असते. हा बिना चोकची चालत नाही. अशा पद्धतीने हे मर्क्युरी व्हेपर लॅम्प कार्य करतो. ठीक आहे विद्यार्थी मित्र, आजच्या तासाला आपण मर्क्युरी व्हेपर लॅम्पची माहिती पाहिली. पुढच्या तासाला आपण उद्याच्या तासाला सोडियम व्हेपर लॅम्प बद्दल माहिती पाहणार आहोत.